जाऊबाई जोरात, गंगूबाई नॉन मॅट्रिक ही नाटकं तुम्ही नकाशावर आपल्या महाराष्ट्राच्या नकाशावर बोट ठेवा, तिथे-तिथे गेलेली आहेत. तुम्हाला अच्छा. नावं पण माहिती नसतील त्या हां, हां, गावांची. हां, हां. अशा-अशा गावात जाऊन जिथे स्टेज पण अवेलेबल नाहीये, अशा गावात जाऊन प्रयोग केलेले आहेत. वाह! शेताडात वगैरे पण आम्ही जाऊन प्रयोग केलेले आहेत. एवढंच कारण की हे पोचावं लोकांपर्यंत हां, किंवा तेव्हा गंगूबाई खूप लोकांना आवडत होती. हां. मग गंगूबाईच्या निमित्ताने नाटक म्हणजे काय हे मग तिथे नाटक म्हणजे काय हेही माहिती नसायचं. हो. गंगूबाई आले आपल्या गावात, छू वाह! आलाय आपल्या गावात. हां. म्हणून लोकं ते बघायला यायचे आणि अच्छा असं असतं का नाटक आणि म्हणून मग त्याच्यानंतरच्या वर्षी आम्ही तिथे आमचे दुसऱ्या नाटकांचे प्रयोग वगैरे असे करायला लागलो. अरे वाह! त्यामुळे मला आवडतं गावागावात जाऊन प्रयोग करायला. आपला एक प्रेक्षक वर्ग तयार होतो. कधी-कधी मला स्ट्रिक्ट होऊन करायला लागायचं ते. हां. एकदा तर मला आठवतंय, की आम्ही पाण्याचा टँकर मागवून बाथरूम साफ केली होती. कारण मुली होत्या, 16 बायका होत्या. त्यामुळे हायजीनचा थोडासा हां, बरोबर आहे. प्रश्न हां, तर हां, नक्की यायचा. हां. बाकीचं ठीक आहे, की ब ब काय बाबा बेड नाहीयेत, काय चादरी उशा नाहीयेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. बेसिक हायजीन. त्यामुळे बाथरूम जर नीट नसेल, तर मग माझा पारा चढायचा. मग ते करून घेतलं ना, की फळ्यांवर आम्ही आता एवढ्या बायका नाचत होतो त्याच्यात हो, आणि हो. एवढ्या-एवढ्या बायका नाचत होतो त्याच्यात. हो, बरोबर आहे. हां. तर त्यामुळे त्या त्या गोष्टी आम्ही सांभाळून घ्यायचो किंवा विंग्स नसायच्या, मेन पडदाच नसायचा. ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायचो. फक्त हायजीनची काळजी मी घ्यायचे. बाकी सगळ्या गोष्टी आम्ही ॲडजस्ट करायचो. कारण आमच्याकडे मी स्वतःला नाटकवाली म्हणवते. सिनेमावाली नाही. सो नाही. सो नाटकवाल्यांकडे एक शब्द आहे, खाज. तर तेवढं एकच कारणासाठी कुठे-कुठे गावागावात जाऊन असुविधा असतील तरी त्याच्यावर मात करून अ, आम्ही तिथे प्रयोग केले. नाटकाच्या बसमध्ये त्याला कैची मारून झोपणं म्हणतात. एकाचं डोकं या बाजूला, हो, एकाचं डोकं हो. या बाजूला असे झोपायचे. म्हणजे हे सगळं ऐकलेल्या हो, नाही. गोष्टी हो, आहेत हो, मी. हो. आणि जर त्यांनी एवढे कष्ट करून नाटक गावागावात नेलेलं आहे, म्हणजे आपले हो, पंत असतील, हो, म्हणजे मी हो. त्यांचंच आधी हो, एकतर हो, नाव हो, घेईन. हो, हो. तर आपण काय एवढ्या थोड्याशा असुविधांवरून एवढं कटकट करायची, असं माझं म्हणणं आहे स्पष्ट. हां. आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे म्हणताय, की लोकांपर्यंत पोहचत नाही. अ, आत्ता ह्या तुमच्या सोशल मीडियामुळे लोकांपर्यंत पोहोचतंय आणि जाऊबाई जोरातच्या वेळेला आमचे जे निर्माते आहेत दिलीप जाधव, प्रत्येक थिएटरला त्यांचं एक कंप्लेंट लेटर असायचं. अच्छा. की हे हां, हे करून हां, घ्या, ते हां, करून घ्या, हां. हे गरजेचं आहे, बायकांसाठी अमुक नाहीये, त्यांना कपडे बदलायला तुम्ही रूम ठेवली पण त्याला काचाच नाहीये, त्यांनी अरे बापरे! हो, हां, हो, हां. खूप खूप गोष्टींमधून गेलोय. मग आम्ही तिथे पडदे लावायचो. तरी पडद्यातून काही बाहेर येऊन टवाळके हो, असतात ते हो, हो. यायचे वगैरे. मग आमची मुलं बाहेर जाऊन उभं राहायची. खूप गोष्टी झालेल्या आहेत. पण ह्या सगळ्याचे ना प्रत्येक थिएटरला नोंद आहे. दिलीपदादांचं लेटर असायचं प्रत्येक थिएटरला आणि असं बरीच वर्षे केल्यानंतर आता बऱ्याच सुविधा झाल्या आहेत. व्हेरी गुड. म्हणजे कोणीतरी सुरुवात करायला लागते, हां, तरच हां. पुढे जाऊन ते हो, हो, बदलतं. हो. आम्ही सुरुवात केली आणि आम्हालाच त्याची फळं चाखायला मिळाली असं होत नाही. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.